नमस्कार बाबा. नमस्ते. कुठून आले तुम्ही? आम्ही निळवंड्यावरून अकोला तालुका. बर. काय व्यसन करायचे? दारू पित होतो. किती वर्षापासून? 50 वर्षापासून पित होतो. बापरे, 50 वर्ष जुनं व्यसन होतं? हो हो हो. बर. आणि कसं तुम्हाला कसं वाटतंय आता? नाही, आता फ्रेश वाटायला लागले सर. किती महिने झाले तुम्हाला दारू सोडून? आता मला 3 महिने झाले. अच्छा. दारू पित होते तेव्हा कसं वाटायचं? तेव्हा आता अंगाला मुरमार यायची आणि पिवशीच वाटायची असं. बरं. काय काम करता तुम्ही? शेती काम करतो. शेती काम. हो. 50 वर्ष दारू पिऊन काय मिळवलं हो तुम्ही? काही नाही मिळवलं सर. आता ते व्यसन लागलं जोडीदारांमुळं असं. हां. व्यसन लागलं मग तुम्ही सोडू शकत होते ना पण? हा चालतं. राजकारणात होतो त्याच्यामुळं. हो. बरं. आता तुमचं ते शेतामध्ये काम करत होते का अगोदर? हो, आधी करत शेती काम करायचे, गावाकडे राहिले म्हणून तब्येत चांगली राहिली. हो हो. नाही तर आतापर्यंत राम नाम सत्य आहे. राम नाम सत्य. बरोबर बरोबर सर. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. आता तुम्हाला पहिले 50 वर्ष दारू पिल्यापेक्षा चांगलं वाटतंय? फ्रेश वाटतं सर आता. दारू पित होते त्याच्यामुळे गुडघे दुखणं पण चालू झालं? हा, चालू म्हणजे जास्त दुखत होते. हालचालीमुळे. बरं बरं. तुम्ही काय संदेश द्यालो काका तरुणांना? काही नाही, लोक तरुणांनी नाही, कोणीच दारू पिऊ नये. म्हणजे वाईट आहे, दारू वाईट आहे. म्हणजे तुम्ही जो अनुभव घेतला ऑलरेडी 50 वर्ष दारू पिऊन. खरंय खरंय सर, अगदी बरोबर. काय नाही, 4-5 तास तुम्हाला चांगलं वाटतं दारू तेवढ्या पिल्यानं? पुरतं तेवढं, पण काय उपयोग आहे त्याचा? परत जे आहे ते आहे. हा, जैसे आहे तैसे. बरोबर आहे. चांगले चांगले तुम्ही चांगले स्वतःला सावरलं आणि रिकवर करून घेतलं. हो सर. ठीक आहे. आता याच्या पुढे कसं राहायचंय मग? नाही नाही, आता काय लोकांनीच पिऊ नये. मी तर पिणार नाही, पण लोकांनी पिली नाही. ठीक. चला, धन्यवाद. तुमचे धन्यवाद.